अरे कुंडी लहान आहे, तिच्या हाईटला छोटं दिसेल ना इथे, असं बोलतेय मी. तुम्हाला बघायचंय का स्नेक प्लांट? थांबा मग आपण व्हिडिओ थांबूया. या सगळ्या लिपस्टिक मी दाखवणार आहे, पण त्याच्या आधी आपण स्नेक प्लांट ऍडजस्ट करून घेऊया. लादो भैया, लादो भैया. हाय, हॅलो, वेलकम आणि नमस्कार. तर आजचा हा नवीन सेटअप आहे या व्हिडिओचा आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अजून 2 लोक दिसतील इथे. एक जण पाठीमागं आहे आणि एक जण मला पासिंग देतोय. आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे, आज आपण लिपस्टिक बघणार आहोत, लिपस्टिकचे स्वॉचेस बघणार आहोत. याच्या सगळ्या शेड्स, याचा टी शर्ट आहे ना त्या रंगाच्या आहे, म्हणजे न्यूड सगळ्या लिपस्टिकच्या शेड्स आहेत आज. आणि त्याकरताच मी असं चकमकाठी लाइटिंग केलेलं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. थोडा सेटअप राहिला होता ना. ओके, रेडी? स्नेक प्लांट अरे कुंडी लहान आहे, तिच्या हाईटला छोटं दिसेल ना इथे, असं बोलतेय मी. तुम्हाला बघायचंय का स्नेक प्लांट? थांबा मग आपण व्हिडिओ थांबूया. या सगळ्या लिपस्टिक मी दाखवणार आहे, पण त्याच्या आधी आपण स्नेक प्लांट ऍडजस्ट करून घेऊया. लादो भैया. आणि फायनली स्नेक प्लांट इज हिअर. अरे असं करतोयस होय? ओ, मला काय वाटलं आधी की ते 2 ठेवायचे आणि प्लस ही स्नेक प्लांटची कुंडी पण ठेवायची इथं तिसरी खाली. सो आता मी तुम्हाला फायनली दाखवते या माझ्या फेवरेट लिपस्टिक्स, ज्या आहेत सगळ्या न्यूड शेड्समध्ये. आपल्याला सगळ्यांनाच न्यूड शेडमधल्या लिपस्टिक्स बऱ्याचदा लागत असतात, म्हणजे पटकन कुठली लिपस्टिक लावली आणि आपला लुक तयार झाला आणि आपण बाहेर गेलो, ऑल सेट. अशा या सगळ्या लिपस्टिक्स आहेत ज्या मी शूटसाठी सुद्धा वापरते. मोस्टली मी तरी प्रेफर करते की न्यूड शेड्स, ऑल पिंक न्यूड्स असतील. यावेळेला मी लिप विप हे नवीन ऑर्डर केलेलं आहे. सध्या हा ब्रँड खूपच फेमस झाला आहे. सो म्हणलं आता आपण घेऊया. पण ह्याचं कन्फ्युजन असं आहे की ह्याच्यामध्ये इतक्या शेड्स आहेत. खरं सांगायचं तर मी खूप रिव्ह्यूचे व्हिडिओ बघितले यूट्यूबवर आणि प्रत्येक मुलीनं जे काही रिव्ह्यू करून दाखवलेले होते त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्याच शेड दिसत होत्या. म्हणजे प्रत्येकीच्या ओठावर मला ती शेड वेगळी दिसते. तर असं सगळं कन्फ्युजन त्या सगळ्यातनं मी अभ्यास करून फायनली मला वाटलेली जी शेड होती ती लिप विपची स्क्रू नावाची जी शेड आहे ती मी घेतलेली आहे. आणि आता आपण त्याचं स्वॉच करून बघूया ही कशी आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे. ओके, दिसते? दिस इज नाईस पिंक न्यूड, व्हेरी नाईस. ही सी हातावर तरी छान दिसते कारण हा स्किन टोन वेगळा असतो आणि हा स्किन टोन वेगळा असतो. आता इथं मी कुठलाही मेकअप केलेला नाही आहे, म्हणजे कुठलंही फाउंडेशन किंवा बीबी क्रीम, सीसी क्रीम असं मी आता काहीच वापरलेलं नाही आहे. लिपस्टिकही लावलेली नाही आहे. तर आता आपण ही लिपस्टिक ट्राय करून बघूया. त्याकरता मी वापरते आहे मिस क्लेअरचं लिप लायनर. तर या 2 शेड्स आहेत. मलाही खरं ट्राय करून बघायचं आहे कोणती शेड जास्त अप्रोप्रिएट वाटेल यासाठी. पण मला सध्या तरी वाटते की ही जी काही थोडी डार्क पिंक शेड जी आहे लायनरची ती वापरून बघावी. आता इतका वेळ झाला, छान ड्राय झाली आहे ती. आणि वाव. सो ही आहे लिप विपची स्क्रू. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर ही शेड वेगळी दिसते कारण स्किन टोन खूप मॅटर करतो इथे. आणि लाइटिंग या सगळ्याचाही फरक पडतो. प्रत्येकीचा केलेला मेकअप, फाउंडेशन, मग ते ऑक्सिडाइज झालेलं असेल तर त्यावर ते कसं दिसतंय वगैरे वगैरे बरंच. सो माझं सजेशन हेच आहे की तुम्ही तुमच्या स्किन टोन वाईज निवडा शेड आणि ट्रायआउट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. सो आता वळूया पुढच्या लिपस्टिककडे. सो मी ऋषभला बोलवते की त्याला ही लिपस्टिक कशी वाटते आणि त्याचं 10 पैकी रेटिंग काय आहे ते आपण बघूया. प्लीज कम.
लिप फिपची मी नवीन ट्राय केली आहे, तर कशी दिसते? चांगली दिसते. पिंक वाटते की रेड वाटते? रेड. रेड वाटते का? मी डोळा मारला म्हणून रेड वाटते. नो ब्रो, दिस इज नॉट रेड गाईज. म्हणजे रेड टोन आहे त्याला थोडासा, पण तो छान पिंकी न्यूड आहे. ठीक आहे, 10 पैकी किती रेटिंग देशील? इथे येऊन सांग ना खाली. 5. 10 पैकी 5. ओके ठीक आहे, 10 पैकी 5 आहे. ठीक आहे, आता नेक्स्टला बोलवते. बाय. आता मी पुढचं लिप लायनर ट्राय करून बघते. हे आहे मिस क्लेअरचं L28 रोमॅन्टिक पिंक या नावाचं. सो मी आता हे अप्लाय करणार आहे आणि पुढची दाखवते लिपस्टिक मिस क्लेअरची. सो ही आहे मिस क्लेअरची मॅट पॉवर लिपस्टिक लिप कलर आणि ही शेड आहे 03. कमाल न्यूड शेड. आता मी सिरियलमध्ये वापरताना हीच लिपस्टिक वापरते आहे नयनासाठी. ऑलमोस्ट सिमिलर. या प्रत्येक लिपस्टिकची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. सो तुम्ही तिकडे जाऊन चेकआउट करू शकता आणि तुम्हाला हवी असेल तर तिकडनं परचेसही करू शकता. तर ही आहे शेड. वा कोल्ड अंडरटोन जो असतो ना त्याकडे झुकणारी आहे ही लिपस्टिक. ओके, हे लाईट बंद केल्यानंतर आहे. लाईटिंग होतं येल्लो, सो थोडी शेड वेगळी वाटत होती आणि हे नॅचरल लाईटमध्ये शेड आहे. सो आता या शेडला तुला रेटिंग द्यायचं आहे 10 पैकी 8. 10 पैकी 8 मिळालेले आहेत मिस क्लेअरच्या या लिप कलरला मॅट पॉवरवाल्या. सो प्रत्येक लाईटमध्ये तुमची लिपस्टिक वेगळी दिसणार आहे, प्रत्येक मेकअपमध्ये तुमची लिपस्टिक वेगळी दिसणार आहे, कारण प्रत्येकाचं फाउंडेशन वेगवेगळं असतं, शेड वेगवेगळी असते. सो ओके, दिसतोय फरक. आता लाईट ऑन झाल्यानंतर थोडंसं वेगळं दिसतंय. त्यात तुम्ही फिल्टर वापरला तर अजून वेगळे दिसणार आहे. पण ही एकदम प्रॉपर प्युअर न्यूड अशी आहे जी तुम्ही पटकन बाहेर जाताना कधीही लावली तरी छान असे ॲप्ट शेपमध्ये लिप दिसतील आणि असं ओव्हरही वाटणार नाही. परफेक्ट लुक तुम्हाला मिळेल. सो आता पुढची आहे ही स्टुडिओ वेस्टची. ह्याची शेड आहे मॉव मूड अशी आहे आणि ही अशी दिसते. तर आता आपण ह्याचं आधी स्वॉच करून बघूया. ओके, या सगळ्या न्यूड्स असल्यामुळे ह्याचा पिंकच टोन आहे पण हलका वेगवेगळा. थोडंसं डार्क पिंककडे जातं. डार्क पिंक म्हणजे काळपट शेडकडे जात आहे. इव्हेंटला जायला तुम्ही छान आवरलेलं असतं किंवा एखादा संध्याकाळचा कार्यक्रम आहे त्याकरता तुम्ही जर का छान मेकअप वगैरे करून रेडी झालेला आहात तर तेव्हा तुम्हाला जर का खूप असं रेड किंवा डार्क शेडमध्ये जायचं नसेल, ब्राऊन वगैरे तुमचा टाईप नसेल तर तुम्ही अशी शेड वापरू शकता. दिसते ऋषभ? पुन्हा रेड करायचं आहे. असं नाही यार. ही स्टुडिओ वेस्टची लावली आहे मी लिपस्टिक. कशी वाटते? ही सगळ्यात चांगली वाटते. काय चमकते म्हणून? एकदम चमकते. ओके, सो मुलांना चमकीला आवडतं आय गेस. किती रेटिंग द्या? हो 9. या सगळ्याची मजा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. याची जी प्राइस आहे ना, याची प्राइस आणि याचं जे रेटिंग आहे सगळ्या गोष्टीचं, ओ माय गॉड. सो आता पुढची लिपस्टिक आहे लॅक्मे 925 ची. ह्याचं आहे नाव न्यूड कुशन. इतकी वापरली आहे की आय डोंट थिंक याचं तुला ह्याचा स्वॉच दिसू शकेल. ओके, दिसतंय? ही थोडीशी अजून कूल टोन मध्ये जाते ना. तर याकरता पण मी हे डार्क वालं लिप लायनर वापरते. सिमिलर टू मिस क्लेअरची जी शेड होती आणि ती जशी दिसते ओठांवर त्यापेक्षा हलकं लाईट आहे हे.
तर उप्स, आणि लाईट गेलेले आहेत. ओके ठीक आहे. तर आता आपण विचारूया ऋषभला ह्याचं रेटिंग. ऋषभ कसं वाटतं हे? ही चांगली वाटते. 10 on 10. 10 on 10. हां. नाईस, थँक्यू. सो याला पण 10 पैकी 10 रेटिंग दिलेलं आहे ऋषभनी. तर ही माझी खूप पहिल्यापासून आवडीची आहे, त्याच्यामुळे मी ही कायम ठेवतेच माझ्यासोबत. आणि आता नवीन नवीन आलेल्या आहेत त्याही वापरून बघतेय. सो आता बघूया पुढची लिपस्टिक. ओके, सो आता पुढची शेड आहे जी आहे शेवटची, मेबेलिनची अल्टिमेट मॅट. याचा पण या शेडचं नाव आहे मोर मॉव. दिसतंय थोडंफार फरक. ही होती लिप व्हिप, ही होती मिस क्लेअर, ही होती लॅक्मे 95, ही होती स्टुडिओ वेस्ट, आणि आता ही आहे मेबेलिन. मेबेलिन आणि लॅक्मे 95 हे बऱ्यापैकी जवळपास जाणारे आहेत, पण हा अजून जास्त मॅजेंटा आहे असं मला वाटतोय. मी पूर्ण लिप लायनर कव्हर करेल अशी लावली आहे. तर तसं केलं तर ना लिपचा शेप जो आपण लिप लायनरने केलेला होता तो गायब झाला, तो दिसत नाही आहे. पण ही पण छान वाटते शेड. आणि ही मेकअपमध्ये मला वाटते अजून थोडी वेगळी दिसणार, कारण आत्ता ही अजिबात नो मेकअपमध्ये अशी दिसतीये. तर ती मेकअपमध्ये अजून एनहान्स होईल असं मला वाटतंय. अजून फेअर टोन ज्यांचा आहे त्यांनाही छानच दिसेल. सो आता आपण ह्याचं रेटिंग विचारूया. ऋषभ, नेक्स्ट प्लीज. ही आहे मेबेलिनची अल्टिमेट मॅट. मस्त आहे. 8 पिंक दिसते. ही पिंक दिसते. किती? 8. 8. ओके, याला 8 मिळालेले आहेत. नाईस. काय मागायचे कसं असते? सगळ्या नवऱ्यांचा महत्वाचा प्रश्न, ही लिपस्टिक मागायची की स्वस्ताची. ही मॉवकडे न झुका पिंक आहे, पण ही पण आहे छान मॅट आहे. लिप व्हिप आणि मिस क्लेअर या दोन्ही इन्स्टंट ड्राय होणाऱ्या आहेत, आणि त्या पण खूप लाईट वेट आहेत आणि वाटणार नाही की ओठावर काही लावलंय, आणि ड्रायनेसही याच्यामुळे येत नाही. ट्रान्सफर प्रूफ आहेत. तर या 2 एकदम बेस्ट त्यातल्या आहेत. तर या होत्या माझ्या टॉप 5 न्यूड शेड्स ज्या मला खूप आवडतात, आणि यातल्या ज्या काही मी नवीन घेतलेल्या आहेत त्या, आणि ज्या मी खूप आधीपासून वापरते त्यासुद्धा. तर या माझ्याकरता बेस्ट न्यूड शेड्स आहेत. तुम्ही कोणत्या न्यूड शेड्सच्या लिपस्टिक्स वापरता, कोणत्या ब्रँडच्या वापरता, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर का या लिपस्टिक घ्यायच्या असतील तर याच्या लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.